हॅलो नमस्कार. आज आलेलो आहे मच्छी मार्केटमध्ये. तर मच्छी मार्केट आहे टाकीवर. तिकडे आलेलो आहे बघा आम्ही, मी आणि माझे मिस्टर. तर मिस्टरांनी बघा आज हातात केवढी मोठी मंगळूर मासा घेतला आहे आणि हा मासा एवढा एकच होता त्यांच्याकडे आणि तो पूर्णच्या पूर्ण आम्ही घेऊन टाकलेला होता. हा काहीतरी आम्हाला 500 रुपये किलोनी भेटला. तर मग 1000 रुपयाचा 2 किलो असा झालेला होता. तर त्याच्यात अजिबात त्यांनी कमी केले नाही. 900 रुपये घ्या म्हणत होतो, पण ते देतच नव्हते. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या आता. आज हा मासा खायचाच होता, मंगळूर मासा. आणि तिथे एक आले होते, त्यांना पण घ्यायचा होता, पण तो एकच असल्यामुळे तो आम्हीच अगोदर घेतलेला होता. आणि त्याचे फार म्हणे बेनिफिट्स आहेत. तर माहिती नाही आता काय बेनिफिट्स आहे. मिस्टर सांगत होते गाडीवर. म्हटलं जाऊ द्या आता, किती ऐकायचं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही घरी निघालो. तर हा 3 पार्टमध्ये आम्ही डिवाईड केला होता. त्याच्यानंतर काय केलं की सँडी बेकर्समध्ये गेलो आणि तिथून खारी टोस्ट आणि बटर घेतले. कारण मग बरं असतं मुलांना सकाळच्या घाईच्या वेळेत नाश्त्याला वगैरे देण्यासाठी. चहा बनवला की झालं, 2-3 टोस्ट वगैरे काही खाल्लं किंवा शाळेतून घरी आले तर छोटासा नाश्ता. तर 3 पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं मच्छी. पहिली हे बघा आरू आली होती वरून खाली ते मच्छी नेण्यासाठी. तर मग आरूला दिली ती मच्छी. आणि सेकंड जे होतं तर आरू म्हणजे ही माझी भाची आहे, म्हणजे माझ्या भावाच्या घरी दिलेलं आहे. नंतर आलेलो आहे जावेच्या घरी. तर बघा हर्षिता केवढ्यानी गाणी म्हणती. तर एक पाट जो आहे तो हर्षिताला म्हणजे माझ्या जावेच्या घरी दिलेला आहे आणि एक पाट मी घरी घेऊन आलेली आहे. हे बघा मच्छी फ्राय केली. काळा मसाला बनवायची तयारी आहे चालू. तर मग मच्छी फ्राय आणि हे जरा गरम होतं ना, त्याच्यामुळे खोलून ठेवलेलं होतं. हे बघा मच्छी फ्राय केली. त्याच्यानंतर मच्छीची भाजी केली. रस्सा मस्त तरी वगैरे आली आणि खूप सुंदर भाजी झालेली होती. आणि त्याला जोड म्हटलं आता गरम गरम इंद्रायणी राईस लावा. तर इंद्रायणी राईस पण लावला. त्याच्यात थोडे काय करायचे, जिरे टाकायचे, तेल टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि खूप गरम गरम मस्त इंद्रायणी राईस लागतो. आणि ही बघा आज माझी छानशी अशी मच्छी प्लेट तयार झालेली आहे.